नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे। तिच्याकडून सुमारे 8 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या 2 घरफोडीच्या गुन्ह्याची उकल झाल्याचं माहिती पोलिसांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुमन दत्ता लोंढे, वय वर्ष 35 असून ती पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरातील रामनगर येथे राहते। सांगवी परिसरात 25 फेब्रुवारी 2026 रोजी घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले। पोलिसांच्या माहितीनुसार सांगवी परिसरातील एका घरातून सुमारे 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं तक्रार दाखल करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सांगवी ते वारजे माळवाडी परिसरातील 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। या फुटेजच्या आधारे संशयित महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमन लोंढे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशी दरम्यान तिने ऑक्टोबर 2025 मध्ये सांगवी परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या कबुलीच्या आधारे 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले। पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 8 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। तपासादरम्यान आरोपी महिला घराच्या बाहेर चाव्या लपवून ठेवण्याची सवय असलेल्या घरांना लक्ष्य करत असल्याचं समोर आलंय। ती दाराजवळ किंवा बुटाच्या रॅकमध्ये ठेवलेल्या चाव्या शोधून घरात प्रवेश करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।